आयडियावरनं आजच्या ई लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत कन्व्हर्टिंग यंत्र. आज आपण पाहणार आहोत कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे कन्व्हर्टिंग यंत्र. आता कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे काय ते आपल्याला माहित आहे की सप्लाय सिस्टीम ज्या असतात ह्या जनरली दोन प्रकारच्या आहेत, एसी आणि डीसी. आपण शिकलो की एसी सिस्टीम आणि डीसी सिस्टीम अशा दोन प्रकारच्या सप्लाय सिस्टीम असतात. परंतु याच्यामध्ये काय होतं की मॅक्झिमम केसमध्ये आपण एसी सप्लाय सिस्टीम वापरतो. त्याच्या मागचं कारण आहे, तुम्ही जर पाहिलं असेल जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मॅक्झिमम हे एसीच केलं जातं. कारण नंबर ऑफ एसी मशीन्स यूज इन इंडस्ट्री, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय होते की मॅक्झिमम ज्या मशीन असतात ह्या एसी मशीन्स असतात. दुसरं म्हणजे डीसी पेक्षा हा एसी जो आहे हा एसी आपल्याला तांत्रिकदृष्ट्या स्वस्त पण पडतो आणि हा फायदेशीर सुद्धा असतो. तसेच जनरेशन किंवा ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन करताना या एसी सप्लायचा आपण ट्रान्सफॉर्मरच्या मदतीनं स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करू शकतो. त्यामुळे काय होतं की हा एसी आपल्याला डीसी पेक्षा वाहून नेण्यास सोपा पडतो किंवा फायदेशीर पडतो. या सर्व कारणास्तव आपण मॅक्झिमम केसमध्ये काय वापरतो, एसी वापरतो. परंतु काही स्पेशल ऑपरेशन असे असतात, म्हणजे जर तुम्ही इंडस्ट्रीचा विचार केला तर त्या इंडस्ट्रीमध्ये काही स्पेशल अप्लिकेशन असे असतात की जिथे फक्त आणि फक्त डीसीची आवश्यकता असते, तिथे एसी असून चालत नाही. तिथे फक्त आपल्याला काय लागणार आहे, फक्त डीसी सप्लायच लागणार आहे. आता ते ऑपरेशन कोणकोणते आहे ते आपण पाहू. सर्वात पहिले आपण पाहू की डीसी आपल्याला कुठे कुठे लागते, म्हणजे नेसेसिटी ऑफ डीसी सप्लाय आपण पाहणार आहोत. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये खालील कामासाठी फक्त डीसी सप्लायचीच आवश्यकता असते. मग असे कोणकोणते अप्लिकेशन आहे की जिथे फक्त एसी चालत नाही, डीसीच लागतो. त्यातलं सर्वात पहिले आपला आहे बॅटरी चार्जिंग. आपल्याला माहिती आहे की बॅटरी जर चार्जिंग करायचं असेल तर त्याला सुद्धा डीसी सप्लाय लागेल. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस फक्त डीसी सप्लायवरच शक्य आहे, एसीवरती शक्य आपल्याला होत नाही. तसंच तिसरं आहे धातू शुद्धीकरण. धातू शुद्धीकरण म्हणजे काय, म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ मेटल. जर मेटलला शुद्ध करायचं असेल तर त्या केसमध्ये जी प्रोसेस आहे ती फक्त त्यासाठी आपल्याला आवश्यकता डीसी सप्लायचीच आहे. त्यानंतर रेल्वेमध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, इथे सुद्धा डीसी मोटरचीच गरज पडते, त्यामध्ये डीसी सप्लायच आपल्याला लागतो. त्यानंतर बरेचसे कंट्रोल सर्किट, रिले, टाइम स्विच हे फक्त डीसीवर ऑपरेट होणारे असतात. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, सिनेमा प्रोजेक्टर मधील आर्क लॅम्प, त्यानंतर आर्क वेल्डिंग, तसेच काही प्रमाणात रोलिंग मिल, पेपर मिल, प्रिंटिंग प्रेस, इथे सुद्धा डीसी सप्लायचीच आवश्यकता पडते. पण आपल्याकडे डीसी सप्लाय तर अवेलेबल राहणार, मग आपल्याकडे काय असणार आहे, एसी सप्लाय असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की जर काही स्पेशल अप्लिकेशन असतील काही प्रमाणात, तर मला जर डीसी सप्लाय लागत असेल तर मला काय करावं लागेल, ह्या एसीचंच कन्व्हर्शन डीसी मध्ये करावं लागेल. म्हणजेच मी काय करणार आहे, एसीचं कन्व्हर्शन डीसी सप्लायमध्ये करणार आहे. आणि एसीचं कन्व्हर्शन डीसी सप्लायमध्ये करण्यासाठी जे यंत्र आपल्याला लागते त्या यंत्राचं आपण काय म्हणतो, कन्व्हर्टिंग मशीन असे म्हणतो. म्हणजे आता आपण पाहू डेफिनेशन ऑफ कन्व्हर्टिंग मशीन. म्हणजे डेफिनेशन ऑफ कन्व्हर्टिंग मशीन म्हणजेच काय की आपण कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे काय, तर ज्या यंत्राच्या साहाय्याने एसीचे डीसी मध्ये रूपांतर केले जाते त्या यंत्रास कन्व्हर्टिंग यंत्र असे म्हणतात. मग आता आपण पाहणार, आता आपल्याला समजतं की कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे काय. आता आपण बघणार आहोत की ह्या ज्या कन्व्हर्टिंग मशीन आहे याचे काही प्रकार असतात. ते प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता पाहू. तर आता आपण पाहिला आहे कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे काय आपण पाहिलं. आता आपण काय पाहू की टाइप्स ऑफ कन्व्हर्टिंग मशीन, म्हणजे जे कन्व्हर्टिंग मशीन आहे त्याचे जे अलग अलग प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. तिथे तुम्हाला दिसेल आता टाइप्स ऑफ कन्व्हर्टिंग मशीन. आता कन्व्हर्टिंग मशीनचे काय असेल की मुख्यत्वे दोन पार्ट असतात, दोन प्रकार असतात. पहिला कन्व्हर्टर आणि दुसरा रेक्टिफायर. आता ह्या कन्व्हर्टर जो आहे या कन्व्हर्टरचे सुद्धा परत दोन प्रकार येतात. एकाला म्हणतो आपण मोटर जनरेटर सेट, ज्याला शॉर्टमध्ये एमजी सेट असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण रोटर कन्व्हर्टर. म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे कन्व्हर्टिंग मशीनचे आपण प्रकार पाहिले, मेन प्रकार दोन, कन्व्हर्टर आणि रेक्टिफायर. आणि या कन्व्हर्टरचे परत दोन प्रकार, एक आहे मोटर जनरेटर सेट आणि दुसरा आहे आपला रोटरी कन्व्हर्टर. आता याच्यामधला आपण पहिला प्रकार पाहू, मोटर जनरेटर सेट. आता तुम्हाला इथे एक आकृती दिसत असेल, तुमच्या इथे लक्ष गेलं असेल, तुमच्या याच्यावर एक आकृती पाहिली आहे. ह्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक एसी मोटर दिसत आहे आणि एक डीसी मोटर दिसत आहे, जे दोन्ही काय केलंय एकमेकांसोबत कपलिंग केलंय. म्हणजेच मोटर जनरेटर सेट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक एसी मोटर आणि एक डीसी मोटर हा कपलिंग करून वापरला जातो, कन्व्हर्शन करता कपलिंग करून वापरला जातो.
त्या जोडणीस काय म्हणतो आपण मोटर जनरेटर सेट असं म्हणतात. आता तुम्ही इथे पाहाल इथे एसी मोटर आहे, म्हणजे ही एक प्रकारची इंडक्शन मोटर असते. ती सिंगल फेज पण असू शकते, 3 फेज पण असू शकते, किंवा काही केसमध्ये जे आहे हे आपण इथे इंडक्शन मोटर सुद्धा वापरू शकतो. आता याच्यामध्ये जे डीसी जनरेटर असतो तर डीसी जनरेटर हा एकतर तुमचा डीसी शंट टाईप असेल किंवा कंपाऊंड टाईपचा डीसी जनरेटर असेल, जो एसी मोटर सोबत काय केला असतो, कपल केला असतो. म्हणजेच इथे एसी मोटर जी आहे ही काय करणार आहे, तुमचं प्राईम मूव्हरचं काम करणार आहे. इथे तुम्हाला या मोटरने 3 फेजची आपण एसी मोटर दाखवली आहे. याला आपण 3 फेज सप्लाय दिल्यानंतर काय होईल की ही 3 फेज सप्लाय दिल्यानंतर हा जो एसी मोटर आहे सुरू होईल, म्हणजे आपला प्राईम मूव्हर सारखं काम करेल. म्हणजे हा प्राईम मूव्हर सुरू होईल. कपलिंग असल्यामुळे हा जनरेटर फिरायला सुरुवात होईल आणि याच्यामध्ये आउटपुट जनरेट होईल, जो असणार आहे आपला डीसी. आता तुम्हाला दिसत असेल की इथं आर्मेचरमध्ये एक फील्ड आणि फील्डच्या सोबत सिरीजमध्ये एक रेग्युलेटर लावलाय. हा रेग्युलेटर म्हणजे हा कशात लावलाय आपण, हा रेग्युलेटर काय करतो, हा जो माझा डीसी आउटपुट जनरेट होणार आहे तो डीसी आउटपुट जनरेट होणार तो कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे याची किंमत जी आहे म्हणजे जनरेट होणारा जो डीसी आउटपुट आहे याला कमी किंवा जास्त करण्यासाठी हा व्होल्टेज रेग्युलेटर आपण लावला जातो. म्हणजे जिथे काय करतो की जो तुम्हाला आउटपुट डीसी मिळणार आहे तो आपण ह्या व्होल्टेज रेग्युलेटरमुळे रेग्युलेट करू शकतो, म्हणजे कमी किंवा जास्त करू शकतो. या प्रमाणे काय असते याची रचना असते. म्हणजे इथेच काय होईल की जसं तुमचा एसी मोटर सुरू झाली, जनरेटर तुमचा फिरू लागला की तुम्हाला डायरेक्ट इथे काय मिळेल, डीसी आउटपुट मिळेल. म्हणजे इथे काय झालं की आपण एसीचं कन्व्हर्शन काय केलं, आपण डीसी मध्ये केलं. याला म्हणतो आपण मोटर जनरेटर सेट. आता या मोटर जनरेटर सेटचे आपण फायदे बघणार आहोत. आता याचा पहिला फायदा आहे याची रचना, जोडणी, कार्यपद्धती आणि दुरुस्ती साधी आणि सोपी असते. म्हणजे हा एक तर सिंपल आहे, याच्या रचनेमध्ये काही जास्त किचकट पण नाही. याची रचना सोपी आहे, याची जोडणी सोपी आहे, याची कार्यपद्धत पण सोपी आहे. याला जर दुरुस्त करायचं असेल तर ते पण आपल्याला काय पडणार आहे, सोपं पडणार आहे. दुसरा फायदा याचा, एसी मोटर फिरवली की लगेच डीसी सप्लाय निर्माण होतो. जसं तुमचं मागास सांगितलं तुम्हाला मी की जसं आपण एसी मोटर सुरू करू तुम्हाला डायरेक्ट इथे काय मिळणार आहे, जनरेट झालं पण लगेच तुम्हाला इथे काय मिळणार, डीसी आउटपुट मिळणार आहे. म्हणजे असं काही होणार नाही की अजून काय आपल्याला वेगळं कन्व्हर्शन इथं करावं लागेल. जसं तुम्ही एसी सुरू केला लगेच तुम्हाला एसी मोटर चालू केली, जनरेटर फिरलं की लगेच तुम्हाला काय मिळेल, डीसी मिळेल. म्हणजे आपल्याला इथे एसी मोटर फिरली की लगेच काय मिळतो, डीसी होतो. तिसरा याचा आहे की फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने निर्माण झालेला डीसी कमी किंवा जास्त करता येतो. तुम्हाला मी आकृती सांगितलंच आहे की हा जो रेग्युलेटर लावला आहे ह्या रेग्युलेटरमुळे आपण काय करू शकतो की याचा आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. आता जसे याचे फायदे आहेत तसे याचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यातला पहिला तोटा जो आहे तो म्हणजे 2 मशीन वापरावं लागल्यामुळे त्यामुळे अवजड महाग बनते. इथे 2 मशीन आहे, एक मोटर आणि दुसरी जनरेटर. त्याच्यामुळे काय असते की त्याचं वजन सुद्धा वाढतो आणि त्याची किंमत सुद्धा वाढते. दोन्ही यंत्रे फिरती असल्यामुळे देखभाल दुरुस्ती वरचढ करावी लागते. इथे दोन्ही मशीन जे आहे रोटेटिंग आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं देखभाल व दुरुस्ती काय करावं लागेल, नेहमी करावं लागेल. म्हणजे तुमचा मेंटेनन्सचा खर्च सुद्धा वाढेल. तिसरं, दोन्ही यंत्रे फिरती असल्याने कार्यक्षमता कमी होते. दोन्ही यंत्री रोटेटिंग असल्यामुळे दोन्ही ठिकाणी रोटेटिंग लॉस होतील. त्या लॉसमुळे काय होईल की दोन्ही यंत्राची कार्यक्षमता काय होते, कमी होते. त्यानंतर फिरणारी यंत्र असल्यामुळे आवाज जास्त येतो. दोन्ही यंत्रे फिरणारे आहे त्यामुळे नॉईज पोल्युशन मध्ये तुम्हाला आवाज जास्त येईल. आणि 2 मशीन असल्यामुळे त्याला काय लागते, तुमची जागा जास्त लागते. तर आता आपण दुसरा प्रकार पाहणार तो म्हणजे याचा रोटरी कन्व्हर्टर. म्हणजे हा कन्व्हर्टरचा पहिला प्रकार आपण मोटर जनरेटर सेट पाहिला. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे रोटरी कन्व्हर्टर. आता तुम्हाला रोटरी कन्व्हर्टर आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ. तुम्हाला इथे एक आकृती दिसत आहे रोटरी कन्व्हर्टरची. यालाच आपण सिंक्रोनस कन्व्हर्टर असं सुद्धा म्हणतो. आता याची जी रचना असेल ही सिंपल आपल्या एसी मशीन सारखीच असते. याच्यामध्ये एक फील्ड पोल असतो, स्थिर भाग असतो ज्याला फील्ड पोल असं म्हणतात. आणि दुसरा फिरणारा जो भाग असतो त्याला म्हणतो आपण आर्मेचर. ह्या फील्ड पोलवर फील्ड वाइंडिंग तसेच डॅम्पर वाइंडिंग केलेली असते. त्यानंतर आर्मेचर हा जो फिरता बघा आर्मेचर, याच्या शाफ्टवर एका साइडने 3 स्लिप रिंग आणि ब्रशेस बसवले असते. तसेच आर्मेचरच्या दुसऱ्या बाजूच्या शाफ्टवर एक कम्युटेटर आणि ब्रशेस बसवली असते. अशा प्रकारे याची रचना केली असते. आता याला जर ह्या रोटरी कन्व्हर्टरला जर आपण 3 फेज सप्लाय दिला तर काय होईल की ह्या 3 फेज सप्लाय दिल्यानंतर आपल्याला माहित आहे की याच्यावर एक डॅम्पर वाइंडिंग आहे जी शॉर्ट सर्किटेड असते. त्यामुळं ही जी मशीन आहे ही सिंपल इंडक्शन मोटर सारखी कार्य करेल. इथे टॉर्क जनरेट होईल.
रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि हा आर्मेचर काय होईल, फिरायला लागेल. आर्मेचर फिरायला लागल्यामुळे याच्यामध्ये एसी सप्लाय जनरेट होईल आणि हा एसी जनरेट झालेला एसी सप्लाय कम्युटेटर मध्ये याचं कन्व्हर्शन डीसी मध्ये होईल व तो तुम्हाला डीसी आउटपुटला याचा आपल्याला आउटपुट मिळेल. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर याला जर तुम्ही डीसी सप्लाय दिला तर काय होईल की ही जी मोटर आहे ही मोटर डीसी मोटर सारखं, ही जी रचना ही डीसी मोटर सारखं कार्य करेल. डीसी मोटर सारखं कार्य केल्यामुळे याच्यामध्ये परत रोटर आर्मेचर फिरेल. आर्मेचर फिरल्यामुळे इथे स्लिप रिंग आहे याचं कन्व्हर्शन एसी मध्ये होईल आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला एसी सप्लाय मिळेल. म्हणजेच याला तुम्ही एक साइडनं एसी सप्लाय दिला तर त्याला तुम्ही डीसी मध्ये कन्व्हर्ट करू शकता किंवा जर तुम्ही याला डीसी सप्लाय दिला तर याचं कन्व्हर्शन तुम्हाला एसी मध्ये करून मिळेल. त्याच वेळेस हा जो शाफ्ट आहे ह्या शाफ्टवर यांत्रिक शक्ती सुद्धा तुम्हाला मिळतं. म्हणजेच त्याचा उपयोग करून तुम्ही एखादं दुसरं ड्राईव्ह सुद्धा आपण फिरू शकतो. तसेच याला जर तुम्ही कपलिंग करून दुसऱ्या एखादं मोटर याला जर कपलिंग केली आणि त्याला जर तुम्ही प्राईम मोवर सारखं फिरवलं तर हा जो कन्व्हर्टर आहे हा तुम्हाला एकाच वेळेस एसी आणि डीसी सप्लाय तुम्हाला दोन्ही सप्लाय एकाच वेळेस तुम्हाला मिळून देऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत रोटरी कन्व्हर्टरचे फायदे. आता रोटरी कन्व्हर्टरचा सर्वात पहिला फायदा आहे की एसी सप्लायची डीसी मध्ये रूपांतर करता येते. तसेच दुसरा फायदा याचा की डीसी सप्लायचे एसी मध्ये सुद्धा रूपांतर करता येते. तिसरा एकाच वेळी मोटर व जनरेटर म्हणून याचा वापर आपल्याला करता येतो. चौथा फायदा याचा एमजी सेट पेक्षा हा वजनाने हलका असतो आणि एमजी सेट पेक्षा याला काय लागतो, जागा कमी लागतो. आता जसे याचे फायदे आहेत तसे याचे काही तोटे आहेत. त्यातला पहिला तोटा म्हणजे एमजी सेट प्रमाणे व्होल्टेजवर नियंत्रण ठेवता येत नाही. कारण इथे जसं आपण पाहिलं होतं की एमजी सेटमध्ये आपण फील्ड रेग्युलेटरच्या सहाय्याने जे आउटपुट व्होल्टेज मिळेल आपल्याला डीसी त्याला कंट्रोल करता येते. पण इथे तशी कोणतीही अरेंजमेंट नसते. म्हणजेच एमडी सेट प्रमाणे आपण इथं व्होल्टेज नियंत्रण करू शकत नाही. दुसरा फिरणारा भाग असल्यामुळे तसेच ब्रशेस असल्यामुळे याची पण देखभाल नेहमी करावी लागते. आणि तिसरा याची सुद्धा कार्यक्षमता काय असते, कमी असते. आता कन्व्हर्टरचे आपण दोन प्रकार पाहिले. आता आपण पाहू रेक्टिफायर. आता रेक्टिफायर म्हणजे काय की जो घटक एसीचे रूपांतर डीसी मध्ये करतो त्यास आपण काय म्हणतो, रेक्टिफायर असे म्हणतो. आता इथे रेक्टिफायरचे जे आपल्याला अलग अलग प्रकार आहेत तिथे रेक्टिफायर 4 प्रकारचे असतात. नंबर 1 मेटल रेक्टिफायर, दुसरा जो असेल तो असतो आपला मर्क्युरी आर्क रेक्टिफायर, तिसरा जो आहे तो आहे तुमचा टंगर रेक्टिफायर आणि चौथा जो रेक्टिफायर आहे याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर टाईप रेक्टिफायर. आता इथे परत मेटल जो रेक्टिफायर आहे, मेटल रेक्टिफायरचे परत काय येतात, 2 प्रकार असतात. एक असतो आपला कॉपर ऑक्साईड रेक्टिफायर आणि दुसरा जो आहे तो असतो सेलेनियम रेक्टिफायर. आता रेक्टिफायर जर पाहिलं तर आपण याची जी प्रोसेस त्याला म्हणतो आपण रेक्टिफिकेशन पाहू. आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय की एसीचे डीसी मध्ये रूपांतर करण्याची क्रिया म्हणजेच रेक्टिफिकेशन होईल. आता रेक्टिफायर म्हणजे आपण पाहिलं की जो घटक काय करतो एसीचे रूपांतर डीसी मध्ये करतो त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. पण इथे काय म्हटलंय आपण की रेक्टिफिकेशन म्हणजे काय, ही प्रोसेस आहे की जी काय करते एसीचं रूपांतर डीसी मध्ये करते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की समजा आपल्याकडे वॉटर प्युरिफायर आहे. वॉटर प्युरिफायर काय करणार आहे की तुम्हाला शुद्ध पाणी करून देते. शुद्ध पाणी जे करून देते त्याला काय म्हणतो आपण वॉटर प्युरिफायर म्हणतो. पण ती जी पाणी शुद्ध करण्याची क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण वॉटर प्युरिफिकेशन म्हणतो. तसंच इथे आहे की एसीचे डीसी मध्ये रूपांतर करण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतो आपण रेक्टिफिकेशन. आता ह्या रेक्टिफिकेशन वरून रेक्टिफायरचे खालील 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. आता इथे परत ह्या फुल वेव्ह रेक्टिफायरचे 2 प्रकार पडतात. एक जो आहे त्याला म्हणतो आपण सेंटर टॅप रेक्टिफायर आणि जो दुसरा आहे त्याला म्हणतो आपण ब्रिज रेक्टिफायर. म्हणजेच अशा रीतीने आता आपण काय पाहिलं की कन्व्हर्टिंग यंत्राचं आपण अलग अलग प्रकार पाहिले. आता आपल्याला माहित होतं की आज आपण काय काय शिकलो की कन्व्हर्टिंग मशीन पाहिलं. कन्व्हर्टिंग मशीन म्हणजे काय ते पाहिलं आपण. आपल्याला माहित आहे की जे यंत्र एसीचं रूपांतर डीसी मध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्टिंग मशीन म्हणतो. त्या कन्व्हर्टिंग मशीनचे आपण 2 प्रकार पाहिले. पहिला कन्व्हर्टर, दुसरा रेक्टिफायर. त्यानंतर आपण कन्व्हर्टरचे परत 2 प्रकार पाहिले ज्याला म्हणतो आपण मोटर जनरेटर सेट आणि रोटरी कन्व्हर्टर. मग आपण मोटर जनरेटर सेट पाहिला, त्यानंतर आपण रोटरी कन्व्हर्टर पाहिला, त्याचे फायदे तोटे समजून घेतले. त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफायर म्हणजे ती का पाहिलं. त्यानंतर आपण रेक्टिफायरचे विविध प्रकार पाहिले आणि त्यानंतर आपण पाहिलं
रेक्टिफिकेशनची क्रिया पाहिली आणि ह्या रेक्टिफिकेशनच्या क्रियेवरून जे प्रकार पडतात ते आपण रेक्टिफायचे ते प्रकार पाहिले. तर आज आपण कन्व्हर्टिंग मशीन पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला काही कॉमेंट्स करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता.